नमस्कार मित्रांनो, मी शिल्पा तुमचे स्वागत आहे माझ्या YouTube चॅनलवर। तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे खमंग झणझणीत झुणक्याची रेसिपी। अगदी छान पद्धतीने आणि थोडं मस्त आंबट वगैरे घालून हा झुणका आज मी तयार करणार आहे, मेथी झुणका। तर सर्वात आधी इथे कांदे चिरून घेतलेले आहेत, 3 मोठ्या आकाराचे बेसन पीठ, मेथी धुवून चिरून घेतलेली आहे, कोथिंबीर, हिरव्या मिरच्या, कच्ची कैरी इथे बारीक चिरून घेतलेली आहे साल काढून, त्यानंतर लसणाच्या कळ्या, कढीपत्ता, हिंग, मोहरी, जिरं आणि सुक्या मसाल्यांमध्ये इथे घेतलेलं आहे मी तिखट, हळद आणि मीठ। तर चला बघून घेऊया झुणक्याची रेसिपी। आता सर्वात आधी इथे मी कढईमध्ये तेल टाकून घेणार आहे। झुणक्याला थोडं जास्त तेल लागते म्हणून थोडं जास्तच घाला। छान कडकडीत तेल इथे गरम झालं की यामध्ये आपण मोहरी घालून घेऊ, त्यानंतर यामध्ये जिरं घालून घेऊ। लसणाच्या कळ्या बघू शकता, 7 ते 8 लसणाच्या कळ्या अशा लांब लांब छान चिरून घेतलेल्या आहे, तुम्ही ठेचून सुद्धा टाकू शकता। त्यानंतर हिंग टाकून घ्यायचं आहे आणि कढीपत्ता, छान वाटते कढीपत्त्याची टेस्ट, नक्की घाला। हे सर्व छान तडतडलं, लसणाच्या कळ्या लालसर झाल्या थोड्या की यामध्ये कांदा टाकून घ्यायचा आहे। छान मीडियम आकाराचे 3 कांदे घेतलेले आहे मी, छान पातळ पातळ याला चिरून घेतलेले आहे आणि व्यवस्थित इथे आपल्याला हे परतून घ्यायचं आहे। आता इथे लक्षात घ्यायचं आहे, कांदा आपल्याला खूप मोठ्या आचेवर इथे जाळायचा नाही आहे। मंद आचेवर कांदा आपल्याला छान हलका गुलाबी रंगावर येतपर्यंत याला परतून घ्यायचा आहे। त्यानंतर आपण यामध्ये मिरची घालून घेऊ। मिरची तुम्ही चवीनुसार कमी जास्त करू शकता। मी 5 ते 6 मिरच्या इथे बारीक चिरून घेतलेल्या आहे, त्या सुद्धा आपल्याला कांद्यासोबत परतून घ्यायचा आहे। सांगितल्याप्रमाणे आपल्याला मंद आचेवरच हा कांदा छान परतून घ्यायचा आहे। बघू शकता या रंगावर कांदा आला की मी यामध्ये थोडीशी चव छान येते याने बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेणार आहे। फोडणीमध्ये घातली कोथिंबीर की छान असं आपल्याला आपल्या झुणक्याला छान चव येते आणि व्यवस्थित याला सुद्धा आपण परतून घेऊ। इथे बघू शकता सर्व साहित्य आपण इथे छान परतून घेऊ। बघू शकता आता कांदा आपला छान असा परतल्या गेलेला आहे, याच रंगावर आपल्याला कांदा करून घ्यायचा आहे। त्यानंतर मी इथे कैरी घेतलेली आहे, कच्चा आंबा, त्याचं साल काढून त्याचे बारीक बारीक तुकडे करून घेतलेले आहे। हवं असल्यास तुम्ही कैरी ऐवजी इथे टमाटर सुद्धा घालू शकता, नाही घातलं तरी चालेल। मस्त कैरी सुद्धा कांद्यासोबत आपल्याला परतून घ्यायची आहे। बघू शकता 1 ते 2 मिनिटं छान मी इथे सर्व परतलेलं आहे साहित्य। छान या रंगावर आलं की यामध्ये आपण सुके मसाले घालून घेऊ। यामध्ये तिखट, हळद आणि मीठ घेतलेलं आहे आणि ते सुद्धा छान 1 ते 1.5 मिनिटं छान असं तेल सुटतपर्यंत परतून घ्यायचं आहे। बघू शकता व्यवस्थित इथे परतलं गेलेलं आहे। त्यानंतर मी यामध्ये मेथी घालून घेणार आहे। मेथी स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे मी, ते घालून घ्यायची आपल्याला आणि व्यवस्थित इथे मेथीला सुद्धा आपल्याला परतवून घ्यायचं आहे। मेथी आता जास्त दिसत असली तरी ती मसाल्यामध्ये चिमते नंतर व्यवस्थित इथे मिक्स करून घेऊ। छान 2 ते 3 मिनिटं आपल्याला छान ही मेथी या मसाल्यामध्ये होऊ द्यायची आहे, म्हणजे त्याचा जो कच्चेपणा आहे ना तो कमी झालेला पाहिजे मेथीचा। बघू शकता इथे व्यवस्थित आता मेथी सुद्धा मी इथे परतून घेतलेली आहे। बघू शकता छान आपल्याला या मसाल्याला तेल सुद्धा सुटलेलं आहे, व्यवस्थित जसं पाहिजे आपलं तसं झालेलं आहे। आता छानपैकी मी मिक्स करून घेतलेला आहे। याच प्रकारे आपल्याला इथे हा मसाला तयार करून घ्यायचा आहे। त्यानंतर आपण यामध्ये बेसन पीठ घालून घेऊ। 1 वाटी भरून मी बेसन पीठ घेतलेलं आहे, साधारण हा झुणका आपल्याला 4 लोकांना पुरेसा होईल। व्यवस्थित पैकी आता हे बेसन पीठ आपल्याला यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। बघू शकता व्यवस्थित मिक्स करायचं आहे, म्हणजे एकजीव झालेलं पाहिजे सर्व साहित्य आणि छानपैकी ते त्यामध्ये मुरलेलं पाहिजे। आता इथे मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। आता हा झुणका आपल्याला पाणी वगैरे काही न टाकता 3 ते 4 मिनिटं छानपैकी वाफ काढून घ्यायची आहे, मंद आचेवर वाफ काढायची आहे, म्हणजे ते बेसन पिठाचा जो कच्चेपणा आहे ना तो चालला जाईल। बघू शकता 4 मिनिटं छानपैकी मी इथे वाफ काढून घेतलेली आहे याला। त्यानंतर यामध्ये अगदी थोडं बघू शकता या चम्मचनी मी 1 ते 2 चम्मच इथे पाणी घालून घेणार आहे। बघू शकता छोटा चम्मच आहे तर इथे मी 3 चम्मच इथे पाणी घालून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित इथे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। अगदी कमी पाण्याचा वापर करायचा आहे, तेल वगैरे व्यवस्थित घातलेलं आहे म्हणून आपल्याला पाण्याचा खूप वापर नाही करायचा आहे, असंच छान वाटते। हा व्यवस्थित मिक्स झालं, पुन्हा याला मी 4 मिनिटं
छानपैकी वाफ काढून घेणार आहे. 4 ते 5 मिनिटांनंतर बघू शकता मी झाकण उघडून बघितलेलं आहे. व्यवस्थित इथे आपला झणझणीत झुणका बनून तयार आहे. बघू शकता इतका छान वाटते खायला. भाकरीसोबत खूप टेस्टी वाटते. भाकरीसोबत खाऊ शकता, पोळीसोबत खाऊ शकता. गरम गरम थोडा नरम भात करायचा त्याच्यासोबत सुद्धा इतका टेस्टी वाटते हा झुणका खूप जास्त. आणि त्यानंतर मी यामध्ये मस्त भरपूरशी कोथिंबीर घालून घेणार आहे. कोथिंबीर तर प्रत्येक डिशचा जीव आहे, तर जास्तच प्रमाणात घालायची. बघू शकता झणझणीत इथे गरमागरम आपला झुणका बनवून तयार आहे. या पद्धतीने तुम्ही झुणका नक्की बनवा आणि कसा झाला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.